अर्थासह म्हणी अभ्यासूयात. झाकली मूठ 1.25 लाखाची. अर्थ काही गोष्टी प्रदर्शित न केलेल्याच बऱ्या असतात. झाड जावो पण हाड न जावो. अर्थ नुकसान सोसावे पण धर्मत्याग करू नये. झोपेला धोंडा भुकेला कोंडा. अर्थ भूक लागली की कळणा कोंडाही चालतो. थकल्यावर माणसाला कोठेही झोप येते. झालं गेलं गंगेला मिळालं. अर्थ घडून गेलेल्या गोष्टी विसरून जाव्यात आणि नव्याने सुरुवात करावी. झाडता सावरता जन्म गेला अन म्हणतो मैनाबाई उकिरडा कोणता. अर्थ एखादी गोष्ट सतत करीत असूनही तिच्या मूलभूत तत्वाविषयी अज्ञान प्रगट करणे. झाडाला कानवले आणि आडात गुळवणी. अर्थ ज्या शक्य नाहीत अशा गोष्टी करणे. छडी लागे छमछम. अर्थ लहान मुलांना शिकविताना छडीचा उपयोग वारंवार केल्याने मुलगा भराभर विद्या शिकतो. 36चा आकडा असणे एकमेकांच्या विरुद्ध असणे. टक्के टोनपे खाल्ल्या वाचून मोठेपणा येत नाही. अर्थ अनुभव आल्याशिवाय व व्यवहारात पडून काही ठेचा खाल्ल्याशिवाय माणसाला थोरपणा प्राप्त होत नाही. टाकीचे घाव सोसल्या वाचून देवपण अंगी येत नाही. अर्थ अपरंपार कष्ट सोसावेत तेव्हा कुठे वैभव प्राप्त होत असते. टिटवी देखील समुद्र आटविते. अर्थ क्षुद्र माणूसही प्रसंग पडल्यास मोठे कृत्य करू शकतो. टिकोबा टिकाई विठोबा रखमाई. अर्थ पती पत्नीशिवाय घरात कोणीही नसणे, फक्त दोघांचाच संसार असणे. डोळ्यात केर आणि कानात फुंकर. अर्थ रोग एका जागी आणि उपचार दुसऱ्याच जागी. डाळ शिजत नाही आणि वरण उकळत नाही. अर्थ कोणतीच गोष्ट साध्य होत नाही. डोकीला मिळेना एरंडेल बाई मागते मोगरेल. अर्थ अत्यंत दारिद्र्याची स्थिती असता चोचले करणे. डोक्यावर पदर दिल्लीवर नजर. अर्थ विनयाचा मोठा आव आणायचा त्याच वेळी अनितिमय गुप्त कारस्थाने करीत असायचे. डोंगर पोखरून उंदीर काढणे. अर्थ मोठ्या प्रमाणावर आरंभ करायचा पण शेवटी पराक्रम अत्यल्पच करायचा. किंवा डोंगराएवढे म्हणजेच खूप कष्ट करून लहानसा मोबदला मिळणे. अशा वेळेस डोंगर पोखरून उंदीर काढणे ही म्हण वापरतात. डोळ्यात आसू तोंडावर हसू. अर्थ एखाद्या गोष्टीबद्दल दुःख परंतु त्याच गोष्टीबद्दल दुसऱ्या दृष्टीने आनंद. डाग झाला जुना आणि मला पतिव्रता म्हणा. अर्थ व्यभिचारी स्त्रीचा डाग आता पुराणा झाला म्हणून ती आपल्याला लोकांनी पतिव्रता म्हणावे असा आग्रह करते. डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव. अर्थ महत्वाकांक्षा मोठी परंतु ती पूर्ण करण्यास कुवत नसणे. डोळे तर फुटू नये आणि काडी तर मोडू नये. अर्थ अतिकुशलतेने काम करणे. डोळे असून पाहावयाचे नाही, कान असून ऐकावयाचे नाही. अर्थ समोर चांगल्या वाईट गोष्टी घडत आहेत परंतु त्याकडे लक्ष न देणे. ढेकून मारायला तलवार कशाला. अर्थ क्षुद्र मनुष्यास शिक्षा करण्यास फार मोठ्या मनुष्यास सांगावयास नको. ढोरात ढोर पोरात पोर. अर्थ वाटेल तेथे सामावणारा मनुष्य. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला. अर्थ वाईट गुण मात्र लवकर लागतात म्हणजेच वाईट माणसांच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडला साधू तैसा. अर्थ वाईट संगतीचे वाईटच परिणाम असतात. ढोंग धतोरा हाती कटोरा. अर्थ ढोंगी माणसाच्या नादी लागल्यास
शेवटी नुकसानच होते. ढोलक्यास दोन्हीकडून थपडा, अर्थ दोन्हीकडून बोलणाऱ्या माणसाला दोन्हीकडून शिक्षा मिळत असते. 3 दगडात त्रिभुवन आठवते, अर्थ संसार केल्यावरच खरे मर्म कळते. तट्टाला टुमणी तेजीला इशारत, अर्थ जी गोष्ट मूर्खाला शिक्षेनेही समजत नाही ती शहाण्याला मात्र फक्त इशाऱ्याने समजते. तीथ आहे तर भट नाही, भट आहे तर तीथ नाही, अर्थ 2 आवश्यक गोष्टींपैकी एक अनुकूल असल्यास दुसरी नसणे. तरण्याचे कोळसे म्हाताऱ्याला बाळसे, अर्थ अगदी उलट गुणधर्म दिसणे. तोबऱ्याला पुढे लगामाला पाठीमागे, अर्थ खायला पुढे आणि कामाला मागे. तन गेले मन गेले म्हातारपणी नहान आले, अर्थ म्हातारपणात असा लाभ होणे की ज्याचा उपयोग वृद्धावस्थेमुळे घेता येत नाही. तलवार पाजविली आणि घरच्या म्हातारीवर गाजविली, अर्थ दुबळ्या माणसांवर सत्ता गाजविणे. तन खाई धन, अर्थ वरवर क्षुल्लक दिसणारी गोष्ट पुढे घातक ठरू शकते. तरुण वकील वृद्ध वैद्य, अर्थ तरुण वकील तडफदार असतो व म्हातारा वैद्य तरुणापेक्षा अधिक चांगल्या रीतीने रोग ओळखतो. यांच्या अनुभवांचा फायदा होतो. तवा तापला आहे तोवर भाकरी भाजून घ्या, अर्थ योग्य संधी मिळताच आपले काम करून घेतले पाहिजे. तण काढा खुरपून पीक दिसे उठून, अर्थ शेतातील तणकट काढले तर पीक उठून दिसते. थोडक्यात दुर्गुण बाजूला केले तर माणूस आदर्श ठरतो. तळे राखी तो पाणी चाखी, अर्थ ज्याच्याकडे काही वस्तू रक्षणासाठी ठेवलेली असते तेव्हा त्या वस्तूचा रक्षण करणारा स्वतः उपयोग घेतोच. ताकापुरती आजीबाई, अर्थ ज्याच्याकडून काम करून घ्यावयाचे असते त्याची प्रशंसा करणे. ताकापुरते रामायण, अर्थ आपले काम साधण्यापुरते आर्जव करणे. ताटाखालचे मांजर, अर्थ दुसऱ्याच्या पूर्ण अधीन असणे. तिळगुळ घ्या गोड गोड बोला, अर्थ गोड गोड बोलून वैरभाव नष्ट करणे. तुकाराम बुवाची मेख, अर्थ अनाकलनीय व गूढतापूर्ण गोष्ट. तुझे माझे जमेना तुझ्या वाचून गमेना, अर्थ एकमेकाशी झगडत राहणे पण एकमेकाखेरीज न करमणे. तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो, अर्थ एकाचे कार्य दुसऱ्याकरिता हानिकारक होणे. तुरुत दान महापुण्य, अर्थ जे काही द्यावयाचे असेल ते जेव्हाच्या तेव्हा दिले तर त्याचा उपयोग होतो. तू मला अन मी तुला, अर्थ आपलाच एकमेकाला आधार असणे. तू दळ माझे आणि मी दळीन गावच्या पाटलाचे, अर्थ आपले काम सोडून दुसऱ्याचे काम करण्यास जाणे. तू नाही तर तुझा बाप, अर्थ कोणीतरी काम करणारच आहे. तेरड्याचा रंग 3 दिवस, अर्थ चंचल वृत्तीचा मनुष्य. तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले, अर्थ दोन्हीकडून निराशाच पदरी पडणे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अर्थ आपले नुकसान होत आहे तरीही लाचारीने शांत राहणे अशी परिस्थिती. थंडी येताना मुका घेते आणि जाताना पाया पडते, अर्थ थंडीने आरंभी ओठ फुटतात आणि शेवटी पाय फुटत असतात. थंडीस बंडी खाण्यास अंडी पिण्यास ब्रांडी, अर्थ उपयोगाची विविध साधने जी स्वतःला सुधारक समजतात ती मंडळी वापरीत असतात. त्यांना उद्देशून ही म्हण वापरतात. थेंबे थेंबे तळे साचे, अर्थ एका एका वस्तूचाही हळूहळू संग्रह केला असता कालांतराने मोठा संचय होत असतो. थोडक्यात नटावे नि प्रेमाने भेटावे, अर्थ आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा आणि समाजातील सर्व घटकांशी प्रेमाने वागावे.
थोडे बोलणे बहुत करणे, अर्थ बोलावे थोडे पण कृती पुष्कळ करावी. थोराचे दुखणे आणि मनभर कुंथणे, अर्थ मोठ्यांच्या आजाराची चर्चा सर्वत्र होत असते. थोर घराचे श्वान सर्वही देती मान, अर्थ मोठ्या माणसांचा आश्रय हा प्रभावी ठरतो. असा आश्रय घेणाऱ्याला कारण नसताना मोठेपणा दिला जातो. तंटा मिटवायला गेला आणि गव्हाची कणिक करून आला, अर्थ भांडण मिटवण्याऐवजी भडकावून देणे. तुला न मला घाल कुत्र्याला, अर्थ एखाद्या वस्तूचा कोणालाही उपयोग न होणे. तरण्या झाल्या बरण्या आणि म्हाताऱ्या झाल्या हरण्या, अर्थ उलटधर्मी गुणधर्म असणे. तहान लागल्यावर विहीर खणणे, अर्थ एखाद्या गोष्टीची गरज लागल्यावर तिचा शोध घेणे. तुला फे तुझ्या बापाला फे, अर्थ दोघांचीही पर्वा न करणे. ताकाला जाऊन भांडे लपवू नये, अर्थ मनातील हेतू स्पष्ट न करता आढेवेढे घेऊन नंतर सांगणे. ताटात सांडले काय आणि वाटीत सांडले काय एकच, अर्थ एकाच हितसंबंधातील माणसांचा लाभ एकच. ताटात काय नि द्रोणात काय, अर्थ एकाच हितसंबंधातील माणसांचा लाभ एकच. ताटावरचे पाटावर, पाटावरचे ताटावर, अर्थ श्रीमंतांच्या बायकांचा डौल व त्यामुळे आळस. ता म्हणता ताकभात समजावा, अर्थ थोड्याशा सांगण्यावरून सर्व गोष्टी अंदाजाने समजून घेणे. तो पाप देणार नाही तर पुण्य कोठून देणार, अर्थ एखादी वाईट गोष्टसुद्धा दुसऱ्यांना न देणारा कंजूस माणूस चांगली गोष्ट कोठून बरं देणार. तीर्थी गेल्या वाचून मुंडन होत नाही, अर्थ काहीतरी कष्ट केल्या वाचून फळ मिळत नाही. श्रम केल्याशिवाय विद्या येत नाही. तळहातास केस आले नाहीत, अर्थ अजून काम करण्याची अंगात धमक असणे. ताज्या घोड्यावरच्या गोमाशा, अर्थ जोपर्यंत एखाद्याची भरभराट असते तोपर्यंतच त्याच्यापुढे स्तुती करणारे लोक जास्त प्रमाणात असतात. डोंगराचे आवळे व सागराचे मीठ, अर्थ दोन असंभवनीय गोष्टीसुद्धा कधीकधी घडू शकतात. डोळे पापी, अर्थ डोळ्याआड कितीही वाईट गोष्टी झाल्या तरी चालतात, पण डोळ्यादेखत एखादी क्षुल्लक चूक झाली तरी ती आपल्याला खपत नाही. तापल्या तव्यावर भाकरी भाजून घ्यावी, अर्थ संधीचा लाभ उठविणे. तीळ खाऊन व्रत मोडणे, अर्थ एखादा क्षुल्लक फायदा होणार म्हणून अयोग्य काम करणे.